मधुकर पाटील सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं मी सहर्ष असं स्वागत करतो. या ठिकाणी आपण गेले वर्षभर या कार्यक्रमाला नित्यनियमाने येत आहे, त्याबद्दल आपले सर्वांचं पुन्हा एकदा मी हार्दिक असं अभिनंदन करतो. आता आलेल्या सर्व श्रोत्यांना विनंती आहे, सभागृहामध्ये आज जागा पूर्ण झालेली आहे. बाहेरच्या स्वयंसेवकांना आमच्या विनंती आहे की बाहेरच्या बाजूला येणाऱ्या श्रोत्यांना बसवून घ्यायचं आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये माननीय पाटील सरांचं स्वागत. आज या ठिकाणी चाटे विभागाचे आदरणीय भरत खराटे सर इथे उपस्थित आहेत. त्यांचा आपल्या सर्व उपक्रमामध्ये उत्कृष्ट असा सहभाग असतो आणि आपल्याला चांगलं सहकार्य असते. आजच्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत खराटे सरांच्या हस्ते संपन्न होईल. खराटे सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्वागत करा. या स्वागताच्या कार्यक्रमानंतर आजच्या प्रमुख वक्त्यांचा वक्ता परिचय आदरणीय आमचे मित्र जयदीप मोरेसर यांनी करून द्यावा असं मी त्यांना विनंती. नमस्कार. आपले जे वक्ते आहेत त्यांचा परिचय थोडक्यात आपणास करून देतो. श्री मधुकर मुकुंद पाटील हे महाराष्ट्रातील एक अत्यंत सुप्रसिद्ध असे वक्ते, विचारवंत, लेखक, कवी आणि इतिहासाचे अभ्यासक आहेत. शालेय जीवनापासूनच आपल्या अमोघ वाणीने त्यांनी लाखो लोकांना आजपर्यंत मंत्रमुग्ध केले आहे. गेल्या 15 वर्षातील महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट वक्त्यांपैकी एक उत्तम वक्ता म्हणून मधुकर पाटील यांचा कायम गौरव केला जातो. शालेय जीवनामध्ये 1999 साली कुर्णी कागल येथून वक्तृत्व स्पर्धांना सुरुवात करून 2009 साली खिरडी सांगोला जिल्हा सोलापूर येथून वक्तृत्व स्पर्धेतून त्यांनी निवृत्ती पत्करली. आजपर्यंत जवळपास 550हून अधिक वक्तृत्व स्पर्धेमध्ये पारितोषिक पटकावणारे मधुकर पाटील हे महाराष्ट्रातील एकमेव वक्ते आहेत. वक्तृत्वाचा उपयोग समाजातील लोकांसाठी झाला पाहिजे यासाठी लिखित स्वरूपाचे विचार आपल्या पुस्तकातून त्यांनी वेळोवेळी प्रकाशित केले आहेत. त्यामध्ये बिनधास्त बोला सभा जिंका, एक गाव वक्तृत्वाचे, सुलभ शालेय भाषणे, वक्तृत्वाचे तंत्रमंत्र, उज्ज्वल यश अशी दर्जेदार पुस्तके वाचकांच्या मनात आजही घर करून आहे. आपल्या वाणीतून आणि लेखणीतून नव्या पिढीतील वक्त्यांना ज्ञानामृत देण्याचं काम या ग्रंथांनी सतत केलं आहे. मधुकर पाटील हे महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोफ म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातील सीमा भागातील नामांकित व्याख्यानमालेमध्ये कमी वयात रोखठोक मते मांडणारा विचारवंत म्हणून त्यांची ख्याती आहे. महाराष्ट्रात विचारांचे फड गाजवत असताना विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले आहे. युवा गौरव पुरस्कार, उत्कृष्ट वक्ता पुरस्कार, उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार, आदर्श वक्ता पुरस्कार अशा असंख्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. ते सध्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष तथा सिनेट सदस्य होते. ही त्यांची ओळख आहे. अशा माणसांची ज्याने लाखो लोकांना आजपर्यंत मंत्रमुग्ध केले आहे. हा परिचय आहे शब्दसुमनाने संस्कारांच्या कथा बिंबवणाऱ्या आदर्श वक्त्याची हा झंझावत आहे. धन्यवाद. आज ग्रंथालयाचे हे 13वं पुष्प आहे आणि 13 महिन्यापूर्वी महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी हरवत चाललेला संवाद पुन्हा नव्यानं प्रस्तावित करण्यासाठी चिकोडी ग्रंथालयाच्या वतीनं आपण असं ठरवलं की महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि इथं अशा लोकांना बोलवावं की ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात नाव केलं, वेगवेगळ्या
वक्त्यांचा किंवा त्यांचा वेगवेगळ्या युगपुरुषांचा वेगवेगळ्या विचारांचा अभ्यास आहे अशा लोकांनी यावं, आपल्याला प्रबोधनात्मक, मनोरंजनात्मक अशा सर्व बाजूनं समृद्ध करावं. अलीकडं मोबाईल संस्कृतीमुळं आपण एकमेकाशी बोलणं कमी झालेलं आहे आणि त्यामुळं चिकोडे ग्रंथालयानं ठरवलं की आपल्या भागातील लोकांच्या बरोबरच, म्हणजे जसं आज मधुकर पाटील सर येणार आहे तर गावातनंही त्यांचा एक श्रोता वर्ग आहे तो पण आलेला आहे आणि चिकोडे ग्रंथालयाचे स्वयंसेवक मधुकर पाटील सर दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी आपापल्या लोकांना सांगणं आणि आमची सुद्धा भागातील लोक अशी वाट बघत असतात, कारण आपल्या सुदैवानं इथं आपल्याला सगळे वक्ते अत्यंत चांगले मिळाले. त्यामध्ये काही नावं घ्यायची झाली तर सुधाकर काशी, प्राध्यापक हर्डीकर मॅडम, कडाकणे सर, आनंद काळे ॲक्टर, अनंत खासबागदार, त्यानंतर प्रसन्न मालेकर, रेडिओ जॉकी स्नेहा आणि ओंकार, त्यानंतर इन्फ्लुएन्सर सुमित पाटील आणि मोहसिन, त्याचबरोबर मागच्या शनिवारी म्हणजे मागच्या दुसऱ्या शनिवारी सचिन सूर्यवंशी ज्यांनी 2 राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे सॉकर सिटी आणि वारसा या शॉर्ट फिल्म्स आहेत. म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा समृद्ध वारसा फुटबॉल आणि आपले मैदानी खेळ हे पूर्ण देशभर जगभर जावेत असा प्रयत्न करणारे सचिन सूर्यवंशी. आणि आज म्हणजे उद्या आपण ज्यांना सन्मानित करतो सातत्यानं आणि ज्यांच्या नावानं आपण सातत्यानं प्रत्येकाला उपदेश करतो अशा राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती आहे, ज्यांनी आपल्या विचारानं एक असा युगपुरुष निर्माण केला की त्यांना स्वराज्य निर्माण केलं आणि म्हणून आज आपण इथं सगळे गुण्यागोविंदानं नांदतोय असे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उद्या. आणि त्याचबरोबर विवेकानंद ज्यांनी आपल्याला विचारांचा समृद्ध वारसा दिला आणि अमेरिकेत एका भाषणानं म्हणजे अमेरिकेतल्या लोकांनी सुद्धा 4.5 मिनिटं उठून टाळ्या वाजवल्या अशा 2 महान विचारवंत आणि ज्यांनी जगाला शिकवण दिली अशा 2 विभूतींचा उद्या जयंतीचा कार्यक्रम आहे. आणि मग 13व्या पुष्पानिमित्ताने असं ठरवलं की या 2 राष्ट्रपुरुष युगपुरुषांचं जे विचार आहे ते कुणीतरी प्रभावीपणे मांडावे. आणि आजकाल आपण बघतो की मोटिवेशनल स्पीकर आपण मोबाईलला बघितलं तरी आपल्याला एखादी गोष्ट ती आवडते. म्हणजे आज मी उद्या विवेकानंद जयंती आहे तर आज वेगवेगळे विचार, आज रेमानच मला 2 विवेकानंदांचे विचार टाकले की संकटांना कधी घाबरायचं नाही आणि संकटांना पार करेल तोच खरा धाडसी किंवा उठा, उद्दिष्ट ठरवा आणि जे उद्दिष्ट प्राप्त होत नाही तोपर्यंत बसू नका असे वेगवेगळे विचार दिले. आणि आज सुद्धा त्यांच्या विचारावर चालणारी मंडळी आज विवेकानंद आश्रमाचे काम करणारे सचिव साहेब आलेले आहेत, किरण आतिगरे आहेत, अरुण कुलकर्णी काका आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं मला कायम मार्गदर्शन असते आमचे भरत खराटे सर आहेत, दिलीप मेत्राणी, मामा कोळवणकर, सुनील पाटील, घोटणे आणि सर्वच म्हणजे माझ्याबरोबर नेहमी या कार्यक्रमात मदत करणारे जयदीप मोरे, योगेश चिकोडे, विवेक कुलकर्णी, ओंकार खराडे, प्रेम. आज मी सगळ्यांची नावं अशा करता घेतली की ही मंडळी सातत्यानं धडपडतात. आमचे केळकर काका, शिंदे काका, पाटील काका प्रत्येक म्हणजे 13च्या 13 व्याख्यानाला असणारी मंडळी आहे. अशा सर्वांचं मी खूप खूप स्वागत करतो आणि असंच आपण प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी चांगले वक्ते बोलूया. तुम्ही वेळेत येत जावा. तुम्ही आज सुद्धा आलात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि ग्रंथालयाच्या प्रथेप्रमाणे म्हणजे आम्ही ठरवलंय की वक्ता परिचय तेवढा चांगला असेल पण प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन फार कमी असेल आणि वक्त्याचंच आपण जास्तीत जास्त ऐकावं. आज मी मधुकर पाटील सरांना ज्यावेळी बोलवलं त्यावेळी ते लगेच येतो म्हणले. ते फार छानपणे आपले विचार मांडतात आणि उद्या ते बेळगावला म्हणजे अमोल कोल्हे, रोहित पाटील आणि मधुकर पाटील अशी बेळगावला शिवाजी महाराजांचा बसवाडा स्थापन होणार आहे त्यासाठी जाणार आहे. म्हणजे इतक्या मोठ्या मोठ्या ठिकाणी ते जाऊन आपलं प्रभावी वक्तृत्व करत असतात. आज आमच्या विनंतीला मान देऊन ते आले त्याबद्दल मी एकदा आपल्या सगळ्यांना टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत करूया. आणि मी मधुकर पाटील सरांना अशी विनंती करतो की आजचं व्याख्यान या इथं बसलेल्या सभागृहात प्रत्येकाच्या मनात त्याच्या आयुष्यभर चिरंतन स्मारक होईल अशा पद्धतीचा अपेक्षा व्यक्त करत थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सन्मान्य विचारपीठ या विचारपीठावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय रावदादा चिकोडे साहेब, या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे माझे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर भारत खराटे सर, आदरणीय किरणजी आत्तेकर, अभिजीतजी परांजपे, जयदीपजी मोठे, योगीजी चिकोडे, या भालचंद्र चिकोडे वाचनालयाचे सर्व सहकारी, ग्रंथालयाचे सर्व पदाधिकारी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व वडीलधारी मंडळी, पत्रकार, छायाचित्रकार, माझे तरुण मित्र आणि आपण उपस्थित सर्व सज्जन आणि सुजन. खरं तर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण मला या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं पहिल्यांदा मनापासून आभार मानतो आणि चिकोडे सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं, किरण आत्तेकरांच्या सहित सर्वांचं आपण एकदा जोरात टाळ्या वाजवून अभिनंदन करतो की एक अतिशय देखणा आणि सुंदर असा कार्यक्रम आज आपण या ठिकाणी आयोजित केला. खरं तर दादानी मगाशी काही गोष्टी विशद करताना सांगितलं की आजचा कार्यक्रम हा का आपण आयोजित केलेला आहे. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांची 427वी जयंती, या देशाला ज्याने विचार कसा असावा आणि विवेक कसा असावा हे ज्याने सांगण्याचं काम केलं, ते आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान आदरणीय स्वामीजी विवेकानंद यांची 162वी जयंती, या दोन्ही गोष्टीचं औचित्य साधून आजचा हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. खरं तर व्याख्यानमाला म्हटलं की दादा गर्दी होत नाही, पण मी नेहमी विनोदाने सांगतो, सध्या थंडीचे दिवस चालू आहेत, बाहेर सर्दी आहे, आत गर्दी आहे आणि आपण सगळे विचारांचे दर्दी आहात म्हणून ही सगळी गर्दी जमली आहे. खरं तर आजचा विषय फार वेगळा आहे. दादा, तुम्ही ज्या पद्धतीनं या कार्यक्रमाची जाहिरात केली, मला अनेकांनी सांगितलं विचारपीठ वेगळा आहे, तुम्हाला बोलताना अडचण होईल. मी त्याला एकच सांगितलं, माझी अडचण कधी काही होत नाही, माझं आडनाव पाटील आहे, अडचण ऐकणाऱ्याची वेळ बोलणाऱ्याची कधी होणार नाही, हे अगदी मी ठामपणे सांगितलं. त्याची कारण मी नंतर बोलेन. पण खरं तर आज जो मला विषय दिलेला विद्यार्थी मित्र हो, माझ्या तरुण सहकार्यानं आणि माझ्या वडीलधारी मंडळीनं, हा विषय खूप वेगळा आहे. आपण बोलतो, आपण ऐकतो, आपण सांगतो, चला इतिहास घडूया, इतिहासातून प्रेरणा घेऊया आणि नवा भारत आपल्याला घडवायचा आहे. हा भारत कसा घडवायचा आहे, कसा होता, कसा असणं अपेक्षित आहे, या सगळ्या गोष्टीचं चिंतन आणि मंथन करणं गरजेचं वाटतं. एका कवीनं फार सुंदर सांगितलं, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करके बसेरा ओ भारत देशे मेरा. मामा काय म्हटलंय, जहां डाल डाल पर सोने की चिड़िया बसते ओ भारत देशे मेरा. म्हणजे माझ्या भारताच्या देशाचं वर्णन असं केलेलं आहे की माझा भारत कसा आहे, समृद्ध आहे, सक्षम आहे, समर्थ आहे, सामर्थ्यशाली आहे आणि या भारताच्या मातीमध्ये अनेक माणसं जन्माला आलेले आहेत, त्या लोकांचा आपण खऱ्या अर्थानं आदर्श घेतला पाहिजे. चला इतिहास घडवूया. इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे भूतकाळातल्या घडून गेलेल्या घटनांचा मागोवा. इतिहास म्हणजे इति आणि धास या धातूपासून तयार झालेला शब्द म्हणजे इतिहास. इतिहास म्हणजे माणसाला शहाणी बनवणारी विद्याशाखा. इतिहास म्हणजे माणसाला वस्तुस्थितीचं कथन करणारी विद्याशाखा. इतिहास म्हणजे सत्य, शौर्य, पराक्रम याचा वारसा म्हणजे खऱ्या अर्थाने इतिहास. हा इतिहास मित्र आम्ही खऱ्या अर्थानं समजून घेतला पाहिजे. हा इतिहास तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एक चैतन्य निर्माण करतो. पण दुर्दैवानं अलीकडच्या कालखंडामध्ये आम्हाला इतिहासाची व्याख्या समजत नाही आणि ती समजून घ्यायची असेल तर या भारताचा इतिहास मित्र आम्ही खऱ्या अर्थानं समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या दोन महापुरुषांच्या, खरं तर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आपण हा अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला आणि म्हणून मला त्यांच्या जीवनातले काही प्रसंग आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवायचे की इतिहास का घडतो,
इतिहास का निर्माण होतो, इतिहासातून आम्ही प्रेरणा कोणती घ्यायची, आणि उद्याच्या काळामध्ये आपल्या देशाला जर बलशाली बनवायचं असेल तर आम्ही नेमकं काय केलं पाहिजे याचं चिंतन, याचं मंथन, याचं लेखन आम्ही खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी काही संदर्भ आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवणार आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना विनंती करेन की आजच्या विचारमंथनामध्ये जे काही मी मुद्दे मांडतो या मुद्द्यांचं आपण आकलन करा, काही मुद्दे समजावून घ्या, आणि हे मुद्दे तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कसे उपयोगी ठरतील याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मित्रांनो, आज आपला देश बदलत चाललाय. एका राष्ट्रपतीने आपल्याला सांगितलं होतं व्हिजन 2020, त्यांचं नाव आहे एपीजे अब्दुल कलाम. त्यांनी काय सांगितलं होतं, मला समर्थ आणि सामर्थ्यशाली भारत घडवायचा आहे. पण हा भारत कुणाच्या जोरावरती घडवायचा आहे? या देशातल्या तरुणांच्या जोरावरती, या देशातल्या तरुणींच्या जोरावरती, या देशातल्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाच्या जोरावरती, या देशातल्या विद्वान, विचारवंत, लेखक, कवी, साहित्यिक या सर्वांच्या जोरावरती या देशाला महासत्ता बनवायचा आहे, हे आम्हाला कलाम सरांनी सांगितलं होतं. मला नेहमी प्रश्न पडतो की भारताला महासत्ता बनवणं म्हणजे काय? टाटाचं बीट, बाटाचं बूट, विमलची साडी आणि कॅडबरीची वडी तयार करणे म्हणजे भारताला महासत्ता बनवणं नव्हे. या देशातली जंगलं बिल्डरांच्या घशात घालणं म्हणजे भारताला महासत्ता बनवणं नव्हे. 10 पैशाचा कोको कोला 10 रुपयाला विकत घेणं म्हणजे भारताला महासत्ता बनवणं नव्हे. भारताला महासत्ता बनवणं म्हणजे आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, बौद्धिक दृष्ट्या सक्षम बनवणं म्हणजे खऱ्या अर्थानं भारताला महासत्ता बनवणं. आणि हे जर महासत्ता बनवायचं असेल तर त्यासाठी या देशातल्या प्रत्येक भारतीयाची एक भूमिका असली पाहिजे. ती भूमिका कोणती आहे? राष्ट्र माझ्यासाठी काय करतं यापेक्षा मी राष्ट्रासाठी काय करतो ही भूमिका फार महत्वाची आहे. आणि म्हणून हा इतिहास शोधायचा असेल तर जाऊया 350 वर्षापूर्वीचा इतिहास आम्ही समजावून घेण्याचं काम केलं पाहिजे. मी सातत्यानं या देशातल्या लोकांना सांगतो की मित्रहो, प्रियसीसाठी ताजमहल बनणारा शहाजहान कुणाच्याही लक्षात राहिला नाही. प्रियसीसाठी ताजमहल बनणारा शहाजहान कुणाच्याही लक्षात राहिला नाही, पण आईसाठी स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज मात्र प्रत्येकाच्या लक्षात राहिले. त्यांची विचारधारा आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रासाठी समर्पित होण्याची भूमिका याच्यामुळे खऱ्या अर्थानं स्वराज्य उभा राहिलं. आता गरज आहे की आम्ही आमचा इतिहास समजून घेण्याची. मला अनेक लोक विचारतात देशभर व्याख्यानाच्या निमित्तानं फिरल्यानंतर की आपल्या भारतात काय होतं. मी त्यांना अभिमानाने सांगतो, या देशात रामायण होतं, या देशात महाभारत होतं, या देशात चारवाक होता, या देशामध्ये तत्वज्ञान होतं, नाग, नालंदा आणि तक्षशिलासारखी विद्यापीठं याच देशात होती, या देशात आयुर्वेद होतं, या देशात संस्कृत होतं, या देशात विद्या वचस्पती असणारी लोक होती, या देशात तत्वज्ञान होतं, आणि सगळ्यात महत्वाचं या भारताच्या मातीमध्ये जगाच्या पाठीवर कुठलं नसेल असं नॉलेज, असे संस्कार आणि संस्काराची विद्यापीठं ही माझ्या भारतात होती. या गोष्टीचा मला खऱ्या अर्थानं सार्थ अभिमान आहे. आणि ती विद्यापीठ विद्यार्थी मित्र पुन्हा एकदा जिवंत करणं ही आपल्या सगळ्यांची भूमिका आहे. आणि मग त्यासाठी आपण काय करायचं, तर मी भारतीय नागरिक म्हणून मी काय करू शकतो हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारला पाहिजे. चला इतिहास घडवूया, पण इतिहास एकट्याने घडत नाही. या देशामध्ये मला आश्चर्य वाटेल, विद्यार्थी मित्र, पत्रकार मित्र समोर आहेत, मला आश्चर्यानं सांगायचं आहे की ज्यावेळी बांगलादेशच्या पंतप्रधानांना पदोच्युत केलं त्यावेळी लपून बसण्यासाठी त्यांना फक्त भारताला आसरा देण्याचं काम केलं. जगात त्यांच्या समोरचे 56 राष्ट्र आहेत, पण एकही राष्ट्राने घेतलं नाही. सर्व धर्म समभाव शिकवणारा देश हा माझा भारत देश आहे, हे मला पहिल्यांदा अभिमान या ठिकाणी सांगावं असं वाटतं. ही ताकद भारताच्या विचारामध्ये आहे आणि ते विचार आम्ही खऱ्या अर्थानं समजून घेतलं पाहिजे. चला इतिहास घडवूया. तो इतिहास जर आम्हाला घडवायचा असेल तर तो इतिहास आम्ही समजावून घेण्याचं काम केलं पाहिजे. काय सांगतो माझ्या भारताचा इतिहास? मित्र, माझ्या भारताचा इतिहास हे सांगतो, विश्वासाठी पसरणारा ज्ञानेश्वर याच भारतात होते, ज्याची गाथा इंद्रायणी बुडून सुद्धा अजिबात पडली, ती तुकाराम सुद्धा माझ्याच महाराष्ट्रातले होते. ज्या तुकारामांनी आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करून शब्दची आमुच्या जीवाचे जीवन शब्दे वाटू धन जन लोकात तुका म्हणे. शब्दांचं धन वाटणारे तुकाराम सुद्धा याच महाराष्ट्राच्या मातीत होते. हे आमच्या खऱ्या अर्थानं वैभव आहे आणि हे वैभव आम्ही खऱ्या अर्थानं समजून घेतलं पाहिजे. इतिहास घडवायचा आहे म्हणजे फक्त रणांगणावरती लढाया करायच्या नाहीत, पहिल्यांदा मनाविरुद्ध युद्ध करायचं आहे, पहिल्यांदा सुक्याविरुद्ध युद्ध करायचं आहे आणि नंतर परकीय शक्तीविरुद्ध आपल्याला लढायचं आहे. पण या लढण्याच्या भूमिका आम्ही पहिल्यांदा समजून घेतल्या पाहिजे. आणि या भूमिका समजून घ्यायच्या असतील तर आम्ही पहिल्यांदा आमचे महापुरुष आम्ही खऱ्या अर्थानं समजावून घेतले पाहिजे. आज आपल्या देशाचं दुर्दैव आहे, आम्ही महापुरुषांना जातीच्या चौकडीत बंद करतो. आम्ही महापुरुष समजून घेतले पाहिजे. महापुरुष कुठल्या जातीचे, धर्माचे, पंथाचे नाही आहेत, ते सर्व जाती धर्मातल्या लोकांचे आहेत. हा इतिहास आम्ही पहिल्यांदा कुठतरी समजून घेतला पाहिजे. आणि हा इतिहास समजून घ्यायचा असेल तर ते महापुरुष वाचले पाहिजे. उद्या ज्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती आहे,
त्यांचे विचार काय होते? मित्रांनो, आज पुणे आपल्या सगळ्यांना पाहावंसं वाटतं. आज आपल्या परिसरातल्या सर्व लोकांना पुण्यात जावं असं वाटतं. पण 350 पावणे 400 वर्षापूर्वी याच पुण्याची मुरार जगतापनं राग रांगोळी केली होती. आदिलशाहीच्या अखत्यारीत असणारं पुणे उद्ध्वस्त झालं होतं. त्या पुणे शहराची निर्मिती आणि पुणे शहराचं पुनर्जीवीकरण कुणी केलं असेल तर स्वराज्याच्या संकल्पिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊसाहेबांनी केलेला आहे. याचे अनेक ऐतिहासिक दाखले आपल्याकडे आहेत. हा आम्ही इतिहास वाचला पाहिजे, आम्ही समजून घेतला पाहिजे. मी मगाशी रावजींना सांगितलं, आज बेंगलोर ज्या शहराचे आयटीचं शहर म्हणून ओळखलं जातं, या बेंगलोर शहराची रचना स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले यांनी केलेली आहे. होळसर नावाचं एक छोटंसं गाव होतं, कावेरी नदीच्या काठावरती वसलेलं. त्या शहराचं पुनर्जीवीकरण करण्याचं काम हे स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले यांनी केलं आहे. मी हा इतिहास का सांगतो? मी अनेक लोकांना विचारतो की तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे का? प्रत्येकाचं उत्तर एवढंच असतं, शाहिस्ते खानाचं बोट आणि अफजल खानाचं बोट झालं की आमचा इतिहास संपला. त्याच्या पुढे जातच नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास सुद्धा ढाल तलवारीच्या पलीकडचा आहे. तो आम्ही खऱ्या अर्थानं समजून घेतला पाहिजे. इतिहास घडवायचा असेल तर इतिहास वाचला पाहिजे आणि इतिहास वाचल्याशिवाय इतिहास घडत नाही. आमच्या इथे फक्त याच्या उलट चित्र आहे. आम्ही रडतो, आम्ही भांडतो, आम्ही चिडतो, आम्ही जात धर्म पंथ प्रांत भाषा वेश या गोष्टीवरती आपापसात बात करतो. म्हणून आम्हाला आमचा इतिहास खऱ्या अर्थानं समजत नाही. आणि म्हणून हाच इतिहास जर आम्हाला समजून घ्यायचा असेल तर इतिहास वाचला पाहिजे. आणि तो इतिहास वाचायचा असेल तर तुमची माझी पावलं इतिहासाच्या दिशेने वळली पाहिजे. आणि म्हणून तो इतिहास करणं मित्र आम्ही समजून घेतला पाहिजे. ज्या स्वामी विवेकानंदांच्या 162व्या जयंतीच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलेलो आहोत. काय विवेकानंदांचा इतिहास आहे, आम्ही वाचला पाहिजे. तेजस्विता तपस्विता या विचार किती मोठे विचार आहे. मी विवेकानंदांचे 5 विचार सांगणार, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचे विचार सांगणार आणि या सगळ्या इतिहासातून आम्ही काय प्रेरणा घ्यायची या मुद्द्यांचं मंडन मी आजच्या या सभेच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या समोर करणार आहे. बंधू आणि भगिनींनो, हे 2 शब्द जगाला मोहिनी घालून जातात. आम्हाला विवेकानंदांचं तत्वज्ञान माहिती आहे, पण ते आचरणात आणण्याची युक्ती मात्र आमच्याकडे येत नाही. स्वामी विवेकानंद, मी नेहमी सांगतो खराटे सर की या देशामध्ये जी जी माणसं मोठी झाली त्यांना आयुष्य फार कमी लाभलं. विवेकानंदांना 39 वर्ष, धर्मवीर संभाजीराजांना 32 वर्ष, छत्रपती शिवाजी महाराजांना 50 वर्ष, राजश्री शाहू महाराजांना 48 वर्ष. जी जी महान माणसं झालेत त्यांना आयुष्य कमी लाभलंय, पण त्यांनी आमच्या 7 पिढीला पुरेल इतकं तत्वज्ञान देण्याचं काम केलं. हा महापुरुषांचा इतिहास आहे. तो इतिहास आम्ही समजून घेतला पाहिजे. माणूस किती वर्ष जगला हे महत्वाचं नाही, त्यांचे तत्वज्ञान हे समाजासाठी किती उपयोगी येतं हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. आणि म्हणून हे तत्वज्ञान आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. विवेकानंद एक तेजस्विता. विवेकानंद काय म्हणत होते, मला 100 युवक द्या, मी त्या राष्ट्राचं भविष्य घडवतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक तरुण माझ्या समोर आहेत. माझ्या तरुण मित्रांना माझी विनंती आहे की मित्रहो, स्वामी विवेकानंदांची एकाग्रता आपण शिकली पाहिजे. स्वामी विवेकानंदांचं तत्वज्ञान आम्ही समजून घेतलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांचं पर स्त्री माते समान हा दृष्टांत आम्ही समजून घेतला पाहिजे. मी 3 प्रसंग आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवणार आहे. एकदा विवेकानंद शिकागोतल्या धर्मपरिषदेसाठी गेले. आम्ही व्यक्तिमत्वातून काय शिकायचे याचे उत्तम संदर्भ मी आपल्या सर्वांच्या समोर ठेवतोय. विवेकानंदच्या एका घरात गेले, तिथं जेवण केलं आणि तिथं असणाऱ्या एका भगिनीला असं वाटलं की आपण स्वामी विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वावरती प्रसन्न झालोय. आणि त्या महिलेनं विवेकानंदांना सहज सांगितलं की स्वामीजी, मला तुमचं व्यक्तिमत्व आवडलं, मला तुमच्याशी लग्न करायचंय. एक दिवस स्वामीजी त्यांच्या घरी जेवणासाठी गेले आणि गेल्यानंतर ती भगिनी असं स्वामीजींना म्हणाली की स्वामीजी, मला तुमच्याशी लग्न करायचंय. काय उत्तर देतं स्वामी विवेकानंदांनी? स्वामी विवेकानंद एकाच वाक्यात म्हटले की ज्या घरात मी जेवण प्राशन केले, अन्न खाल्लंय, ती अन्न देणारी अन्नदाता अन्नपूर्णा ही माझ्या आईच्या समान आहे. हे स्वामी विवेकानंदचे उद्गार होते. ही विचारधारा मी खऱ्या अर्थाने समजून घेतलं पाहिजे. ज्या घरात जेवलोय ती माझ्या आईच्या समान आहे. हा इतिहास मित्र आम्ही समजून घेतला पाहिजे. इतिहास काय घडवायचा आहे? कृतज्ञता, नम्रता, चारित्र्य, व्यक्तिमत्व, आचार, विचार, संस्कार या सगळ्या गोष्टी मित्र आपण खऱ्या अर्थानं समजून घेतल्या पाहिजे. हाच खऱ्या अर्थानं आमच्या देशाचा इतिहास आहे. हा इतिहास तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये चैतन्य निर्माण करून देतो. एकाग्रता. आज वर्तमानपत्र वाचलं की अनेक गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर लक्षात येतात. 10वी 12वीच्या परीक्षा आल्या की अनेक मुलं डिप्रेशन मध्ये जातात, अनेक मुलं अस्वस्थ होतात, अनेक मुलांना काय करावं हे कळत नाही. म्हणून मी छोटे छोटे संदर्भ विद्यार्थी मित्र आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतोय. विवेकानंदांची एकाग्रता कशी होती? काही मुलं समुद्राच्या काठावरती फुटबॉल खेळत होते
आणि फुटबॉल असा मारत होते की समुद्राच्या ज्या लाटा आहेत त्या लाटांच्यावरती तरंगला पाहिजे याचा प्रयत्न करत होते. 25 लोकांनी प्रयत्न केला, कुणालाही ते जमलं नाही. स्वामीच्या अंगावरती भगवा वेश परिधान करून त्या समुद्राच्या काठावरती विचाराचं मंथन करत होते आणि हे सगळं चित्र पाहत होते की ते तरुण लाटेच्यावरती फुटबॉल मारतायत, पण तो फुटबॉल लाटेवरती तरंगत नव्हता. स्वामी विवेकानंद त्यांच्याकडे पाहिलं म्हणजे बस तुमचे प्रयत्न झाले असतील तर मी आता करू का. स्वामीजींनी फुटबॉल पायात घेतला, एक फटका मारला आणि तो पुढे बॉल जाऊन त्या लाठीवरती पडला आणि तरंग लागला. तिथं असणाऱ्या विदेशातल्या मुलांनी स्वामीजींना विचारलं की स्वामीजी हे शक्य कसं झालं. आणि स्वामीजींचं उत्तर असं होतं, ज्या माणसाला नेम अचूक मारायचा आहे ज्याची एकाग्रता असली पाहिजे आणि ज्याची एकाग्रता असते त्याचाच विजय होतो. हे स्वामी विवेकानंदांचे उद्गार होते. तुमच्याकडची एकाग्रता पाहिजे. आता याच्या पुढं परीक्षेला मागं कोण, पुढं कोण, डावीकडे कोण, उजवीकडे कोण, तो ओळखीचा भेटेल का, राहुल दादा सांगतील का, हे मला भेटतील का, असं अजिबात नाही. तुमची एकाग्रता पाहिजे, तुमची तपस्विता पाहिजे, तुमच्याकडे विचारधारा पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं मी काय करतो, मी कुणाला फसवणार नाही ही विचारधारा प्रत्येक माणसाकडे पाहिजे. आता विवेकानंदांचा विज्ञानवाद, स्वामी विवेकानंदांचं माझ्या बंधू आणि भगिनीने हे वाक्य लोकप्रिय झालं. 5 मिनिटं लोक टाळ्या वाजवत होते, पण त्याच्या अगोदर 35 ते 40 लोकांनी, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, हे वाक्य उच्चारलं होतं. त्यांना टाळ्या मिळाले. टाळ्या विवेकानंदांनाच का मिळाल्या? बऱ्याच वेळा लोक असतात त्याचंच कौतुक होतं, माझं होत नाही. त्याला मराठीत आपण जलशी म्हणतो. म्हणजे अशी वृत्ती असते, त्याचं चांगलं झालं की आमच्या मनात एक वाईट पडायचं. गाडी घेतली कष्टाने की आपण म्हणत नाही त्यानं 2 नंबर केलं असेल. एखाद्याला घर बांधलं ते भांडगोडीखोरच आहे. आपली ही सवय आहे, वृत्ती आहे, प्रवृत्ती आहे. एखाद्याच्या पोराला 98% मिळाले, काहीतरी भांडगड असेल. नापास झालं, माहिती होतं नालायक आहे. ही आपली विचारधारा असते. पण त्या कालखंडामध्ये अशी विचारधारा नव्हती. विवेकानंदांचं तत्वज्ञान साता समुद्र पार का पोचलं? त्यांच्याकडे विज्ञानवाद होता. आणि हा विज्ञानवाद कसा होता? जो विज्ञानवाद आम्हा सगळ्यांना माहिती नाही. धर्म संस्कृती विचारधारा विवेकानंदांनी जगभर पोहोचवली, पण धर्मांगातल्या खोट्या विचारांना सुद्धा विवेकानंदांनी त्याच ठिकाणी प्रतिकार करण्याचं काम केलं. याचे एक उत्तम उदाहरण मी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतो. एकदा एक महिला स्वामी विवेकानंदांच्या जवळ आली, म्हणाली स्वामीजी माझा डावा डोळा फडफडतोय, काहीतरी अपशकुन घडणार आहे. आपल्याकडे असतं का शकून अपशकुन, मांजर अडवलेलं, कुत्रा अडवलेलं, असं असं असतं. पण या सगळ्या गोष्टींवरती भाष्य करण्याचं काम हे स्वामी विवेकानंदांनी केलेलं आहे. ती महिला आली, भगिनी आली आणि स्वामीजींना म्हणाली स्वामीजी माझा डावा डोळा फडफडतोय, काहीतरी अपशकुन घडणार आहे. त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी त्या भगिनीला बोलवून सांगितलं, शकून आणि अपशकुन असं काहीच नसतं. हे असतं तो विज्ञानाचा खेळ असतो. काय म्हणले स्वामीजी? शकून आणि अपशकुन काहीच नसतं, हा खेळ असतो विज्ञानाचा. एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या भगिनी, एखादा कुंभार मडकं तयार करतो आणि उन्हाची वाट बघतो का? कारण ते मडकं उन्हामध्ये वाळावं आणि सुंदर तयार व्हावं. त्याच वेळी दुसरा शेतकरी शेतामध्ये पावसाची वाट बघत असतो का? माझ्या पिकाला पाणी मिळावं आणि माझं पीक उत्तम यावं. लक्षात ठेव, एक जण उन्हाची वाट बघत असतो आणि दुसरा सावलीची वाट बघत असतो. फडफडणाऱ्या डोळ्यांचं तत्वज्ञान सुद्धा असंच आहे. एक जण उन्हासाठी वाट बघतो, दुसरा सावलीसाठी वाट बघतो. शकून आणि अपशकुन काहीच नसतं. माणूस त्याला पाहिजे तसा वागत असतो आणि देवाकडे मागत असतो. हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. हे विवेकानंदांचं तत्वज्ञान होतं. हे तत्वज्ञान आम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि हे तत्वज्ञान समजून घ्यायचं असेल तर तुमची माझी सगळ्यांची पावलं त्या दिशेने वळली पाहिजे. आणि म्हणून हे तत्वज्ञान समजून घ्यायचं असेल तर इतिहास वाचला पाहिजे. आता अलीकडं सगळ्यात वाईट गोष्ट कुठली आहे? युट्यूब बाबा, व्हॉट्सअप बाबा, फेसबुक बाबा आणि शेवटचा इंस्टाग्राम आला बाबा. ह्या बाबामध्ये घरातल्या बाबाकडे लक्ष द्यायला पोरांना वेळच नाही. आणि तो बाबा काय करतोय त्या बाबालाच पत्ता नाही. आणि या सगळ्यांच्या मुळे आज आम्ही कुठेतरी बिघडत बदलत चाललेलं आहे. आणि म्हणून खरं तत्वज्ञान समजून घ्यायचं असेल तर अशा व्याख्यानमाला, असे विचार मंथन, असे विचार महोत्सव हे गावागावात आयोजित झाले पाहिजे. आणि म्हणून हे सगळं समजून घ्यायचं असेल तर इतिहास समजून घेतला पाहिजे. मित्रहो, भरत नावाच्या राजापासून सुरुवात झालेला आपल्या भारताचा प्रवास हा हिंदुस्थान आणि भारतापर्यंत कधी आला हा आम्हाला कळलंच नाही. पण हे तत्वज्ञान आम्ही समजून घेतलं पाहिजे. या देशाचं तत्वज्ञान काय सांगतं? रामायण आम्हाला काय सांगतं? हक्काचं मागितलं की युद्ध सुरू होतं. आणि महाभारत काय सांगतं? हक्काचं सोडलं की पुन्हा महाभारत सुरू होतं. हे तत्वज्ञान आम्हाला सांगतं. पण त्याची विचारधारा, त्याच्यात तत्वज्ञान, नैतिकता, नीतिमत्ता आम्ही खऱ्या अर्थानं समजून घेतली पाहिजे. इतिहासातून काय शिकलं हे प्रत्येकाने विचारलं पाहिजे. जेव्हा मी रामायण पाहतो तेव्हा एक वचनी, एक वाणी, एक पत्नी विचाराचा प्रभू रामचंद्र आपल्या सगळ्यांच्या समोर उभे राहतात.
भाऊ वनवासात गेलाय, त्याच्या सिंहासनावरती बसायचं नाही, त्याच्या पादुकाचं पूजन करून राज्य चालवणारा भाऊ याच भारतात होता आणि तो कधी जातोय आणि सातबारा माझ्या नावावरती कधी होतोय याची वाट बघणारा असा भाऊ आजही आम्हाला आधुनिक भारतात पाहायला मिळतोय. हे चुकीचं तत्वज्ञान आमच्या सगळ्यांच्या समोर यायचंय. विनोद आणि विडंबनाचा भाग सोडून द्या, पण ही नीतिमत्ता, नैतिकता, चारित्र्य गेली कुठं? आणि म्हणून मी नेहमी सांगतो की कृष्ण, या कृष्णाच्या आयुष्यातून आम्ही एक गोष्ट शिकली पाहिजे. मित्र बरोबर आहे का चुकीचं आहे हे माहिती नाही, पण मी त्याच्या सोबत आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहील असा म्हणणारा मित्र आम्हाला पाहायला मिळत नाही. कर्णाचं दातृत्व आज आम्हाला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून महापुरुषांच्या जीवन चरित्रातून, या जुन्या इतिहासातून आम्ही काय शिकायचं तर विचार खंबीर कसे असतात, तत्वज्ञान किती उत्तम असतं, या गोष्टी आम्ही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून उद्याचा भारत जर आपल्याला घडवायचा असेल तर हे सगळं तत्वज्ञान आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इतिहासातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. एकदा स्वामी विवेकानंदांना विचारलं की स्वामीजी देव आहे का नाही? लोक मूर्तीची पूजा करतात, पिंडीची पूजा करतात. स्वामीजी म्हणाले देव आहे ना, तो अंतरात्म्याचा आवाज असतो, तो आपल्या मनाचा आवाज असतो, आपल्या मान्यतेचा भाग असतो, श्रद्धेचा भाग असतो, असं तत्वज्ञान सांगितलं. पण स्वामी विवेकानंद एकदा राजस्थानला गेले आणि तिथला एक अतिविद्वान श्रीमंत धनिक म्हणाला की स्वामीजी देव आहे का नाही, मला जरा सांगा. स्वामीजींनी त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि लक्षात आलं स्वामी विवेकानंदांच्या की हा थोडासा उद्धट आहे, याला पैशाची थोडीशी हे आहे, हवा आहे आणि याला जरा शांत केला पाहिजे. हे स्वामीजींच्या लक्षात आलं. स्वामीजींचं लक्ष डाव्या बाजूला गेलं आणि म्हणले हा फोटो कोणाचा आहे? तेवढं माझ्या वडिलांचा आहे. स्वामीजी म्हणाले ठीक आहे, एका चित्रकारानं काढलेलं पेंटिंग आहे ते घ्या आणि फाडून टाका. तो म्हणाला अहो माझ्या वडिलांचा फोटो आहे, माझ्या भावना त्याच्यात दडल्या. स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले जर दुसऱ्या चित्रकारानं पेन्सिलनं काढलेल्या चित्रात तुमच्या भावना दडत असतील तर त्या पिंडीवरती, देवावरती माणसांच्या भावना दडल्या नसतील का? चिंतन तुम्ही करा, मननाच्या माध्यमातून परमेश्वर तुम्हाला दिसेल. हे तत्वज्ञान सांगण्याचं काम हे स्वामी विवेकानंदांनी केलेलं आहे. खरं अध्यात्म, खरं जीवन, खरं आयुष्य कसं असतं हे सांगण्याचं काम स्वामी विवेकानंदांनी केलेलं आहे. आणि म्हणून इतिहासाच्या गोष्टी विद्यार्थी मित्र हो, तरुण बांधवांनो, आम्ही समजून घेतल्या पाहिजे. आता उद्याचा भारत आपल्याला घडवायचा आहे, तो कसा घडवायचा आहे? उद्याचा भारत जर आपल्याला घडवायचा असेल तर आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. मित्रांनो, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊनी त्याच विचाराच्या प्रेरित होऊन शिवाजी महाराजांना स्वराज्याची संकल्पना दिली. ही संकल्पना काय होती? नवा इतिहास घडवण्याची प्रेरणा दिली. निजामशाही आली, आदिलशाही आली, कुतुबशाही आली, बादशाही आली, या चारही शाह्यांच्या विरुद्ध लढायचं कसं याचा प्रेरणेचा मंत्र दिला. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक माता भगिनी उपस्थित आहेत आणि म्हणून मला आवर्जून सांगायचं आहे की आमचा देश यत्र नारीस्तु पूज्यते, स्त्रीला देवता मानणारा देश आहे. आमचा देश मातृसंस्कृतीचा स्वीकार करणारा देश आहे. या देशाचा इतिहास पहा, स्त्रियांचा सन्मान केलेला आहे. या देशाची संस्कृती पहा, स्त्रियांचा आदर केलेला आहे. मी अभिमानाने सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य का उभा करू शकले त्याचं सगळ्यात मोठं कारण कुठलं असेल? राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब हे सगळ्यात मोठं कारण आहे. म्हणून हे खऱ्या अर्थानं स्वराज्य उभा राहिले. काय संस्कार दिले, काय विचार दिले हे आम्ही खऱ्या अर्थानं समजून घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांना काय विचार दिले? स्वराज्याचे संकल्पक शहाजीराजे भोसले कर्नाटकाच्या मोहीवरती होते, बेंगलोरच्या दिशेने होते. छत्रपती शिवाजी महाराज पुण्याच्या जवळ येत असताना खेड शिवापूर नावाचं गाव आहे. कदाचित आपल्या सगळ्या लोकांना माहिती असेल. आज रोज वर्तमानपत्र वाचली, तलाव फुटला, धरण फुटलं, हे फुटलं, ते फुटलं, बातमी आपण पाहायला मिळते. पण शिवाजी महाराजांना असे संस्कार राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ दिले. काही कालखंड हा लाल महालात राहण्यासाठी शिवाजी महाराज होते. काही कालखंड खेड शिवापूरच्या जवळ वाड्यामध्ये शिवाजी महाराज राहिले होते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये जवळपास 30 छोटी मोठी धरणं बांधली. त्यातलं पहिलं धरण हे चाळोबा नावाचं धरण आहे. ते चाळोबा नावाचं धरण खेड शिवापूरच्या जवळ पाहायला मिळतं. आजही त्या धरणाची गळती नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊनी हे संस्कार दिले. ते संस्कार असे होते, शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं शिवबा तुम्हाला रयतेचं राज्य निर्माण करायचं आहे. शिवबा राजे तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचं आहे. शिवबा राजे तुम्हाला पळ स्त्रीचं रक्षण करायचं आहे. आणि म्हणून इतिहासकार सांगतात ज्यावेळी कल्याणच्या सुभेदाराची सून महाराजांच्या समोर उभी केली त्यावेळी शिवाजी महाराजांचे उद्गार असे होते, इतकी सुंदर असते आमची माता तर आम्ही सुंदर वदला असतो शिवछत्रपती. अरे शत्रूच्या सुनेला सुद्धा आईची उपमा देणारा जगाच्या इतिहासातला पहिला राजा होता छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासाने समजून घेतला पाहिजे आणि हा इतिहास समजून घ्यायचा असेल तर इतिहास वाचला पाहिजे. आता दुर्दैवाची गोष्ट अशी, इतिहासकारांच्यात एकमत नाही, बोलणारे छापणाऱ्यांच्यात एकमत नाही आणि मग आमच्या देशाच्या इतिहासामध्ये असं होतं तसं होतं हे तत्वज्ञान सांगणारी माणसं निर्माण झाली. दुर्दैवानं मी धाडसानं सांगतो की
की चुकीचा विचार चुकीच्या पद्धतीने मांडला जातो. त्यामुळे महापुरुष हे लोकांच्या पर्यंत पोहोचत नाही. महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंद केलं म्हणून महापुरुषांच्या जयंत्या फक्त विशिष्ट वर्गापुरत्या मर्यादित राहिल्या. मला वाटतं या सगळ्या महापुरुषांना लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं असेल तर जबाबदारी आहे तुमची, माझी, आपल्या सगळ्यांची या महापुरुषांना लोकांच्या पुढे नेण्याची. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, टिळक गोखले आगरकरांचा महाराष्ट्र आहे, फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये संत साहित्याच्या चळवळीपासून ते पुरोगामी चळवळीपर्यंत आणि प्रबोधनाच्या चळवळीपासून ते या देशातल्या जिवंत धर्म संस्कृती जिवंत ठेवणाऱ्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेपर्यंत अनेक विचारांची माणसं आहेत. ती विचारधारा जोपर्यंत आम्ही समजून घेत नाही तोपर्यंत आम्हाला आमचा महाराष्ट्र आणि हा देश हा खऱ्या अर्थानं समजणार नाही. आणि म्हणून हा देश आपल्या सगळ्यांना समजून घ्यायचा असेल तर आम्ही खऱ्या अर्थानं मित्रहो इतिहासाची पानं वाचली पाहिजे. आणि म्हणून मी सातत्यानं सांगतो की इतिहास हा खऱ्या अर्थानं चालला पाहिजे, इतिहास हा खऱ्या अर्थानं वाचला पाहिजे आणि इतिहास हा खऱ्या अर्थानं आम्ही समजावून घेण्याचं काम केलं पाहिजे. तर आम्हाला या इतिहासातून प्रेरणा मिळेल आणि नवा भारत खऱ्या अर्थानं घडेल. आता प्रश्न असा उभा राहतो की नवा भारत आपल्याला घडवायचा आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे. मी सातत्यानं सांगतो की बंधू आणि भगिनींनो, एक ईस्ट इंडिया नावाची कंपनी या देशात आली. 150 वर्ष लागली आपल्याला त्या कंपनीला या देशातून घालवायला. या देशाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक पिछाड होण्याचं कारण म्हणजे ईस्ट इंडिया नावाची कंपनी आहे. माणसाला गुलाम म्हणून जगवण्याचं काम त्या कंपनीने केलं. या देशातली प्रचंड साधन संपत्ती, या देशातलं सगळ्यात मोठं तत्वज्ञान हे विदेशात नेण्याचं काम केलं. मी नेहमी सांगतो की भारताला जर समृद्ध बनवायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे. आम्ही भारतातली टेक्नॉलॉजी वापरण्याचं काम केलं पाहिजे. मी नेहमी सांगतो विमानाचा शोध राईट बंधूंनी लावला असं आम्ही म्हणतो, पण मुंबईच्या चौपटीवरती बाळासाहेब माळोदी नावाच्या एका मराठी माणसानं विमान आकाशात उडवण्याचं काम केलं होतं. मुंबईतली लोक म्हणत होती भूत आलं, लोक पळून जात होती. मराठी माणसानं पहिल्यांदा विमानाचा शोध लावण्याचं काम केलं. ते आम्ही समजून घेतलं पाहिजे. अरे शून्याचा शोध लावणारा आर्यभट्ट याच देशातला आहे आणि सर्जरी कशी करायची हे सांगणारं तत्वज्ञान सुद्धा आमच्याच भारतातला आहे. नाग, नालंदा आणि तक्षशिलासारखी विद्यापीठ याच देशात होती. प्रथम उपचार कसा करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं झाडपाला लावून माणसानं समृद्ध आयुष्य कसं जगायचं हे सांगण्याचं नॉलेज सुद्धा माझ्याच भारताच्या मातीत होतं, पण ते आम्ही समजून घेतलं नाही. आज भारतामध्ये 7,500 परकीय कंपन्या भारतावरती आक्रमण करत आहेत. सकाळी लावणाऱ्या पेस्ट पासून त्या अंगावरती गेलेल्या ब्लँकेट पर्यंत आम्ही सगळ्याच गोष्टी विदेशातल्या वापरतोय. मला प्रश्न पडतोय, आम्ही भारतात शिकतोय आणि विदेशात विकतोय. आमच्यातली मुलं प्रचंड पैसा कमवण्याच्या नावाने विदेशात निघून जातात. मला वाटतं लगान मधल्या त्या स्वदेश मधल्या मोहन भार्गवची भूमिका साकारणाऱ्या हिरो सारख्या हिरोची आज भारताला गरज आहे. भारतात किती मोठं तत्वज्ञान आहे. आज गुगल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, किती मोठमोठ्या कंपन्या त्याचं नेतृत्व भारतीय लोक करतात. त्या कंपन्या चालवण्याचं काम, त्याचा सीईओ म्हणून भारतीय मुलं काम करतात. ते तत्वज्ञान, ते नॉलेज भारतासाठी उपयोगात आणलं पाहिजे तर माझा भारत नवा खऱ्या अर्थानं घडणार आहे. गेल्या 75 वर्षाचा 76 वर्षाचा भारताचा इतिहास पहा. आज कला असेल, क्रीडा असेल, साहित्य असेल, राजकारण असेल, शिक्षण असेल, उद्योग असेल, व्यापार असेल, व्यवसाय असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये भारतानं फार मोठी उत्तुंग झेप घेतलेली आहे. मी अभिमानानं सांगतो ज्या देशात टाचणी निर्माण होत होती तिथं क्षेपणास्त्र निर्माण व्हायला लागले. या क्षेपणास्त्राचं सगळ्यात मोठं यश कोणाचं असेल तर ते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींचं आहे. हे मला अभिमानानं सांगावं असं वाटतं. मला असं वाटतं की आज माझा भारत देश विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. भारताला समृद्ध बनवायचं आहे. मग ते कसं बनवायचं. ऑर्गॅनिक शेतीचा आम्ही प्रयोग केला पाहिजे, विज्ञान तंत्रज्ञानाचा समावेश घेतला पाहिजे, आयुर्वेदाचा समावेश आम्ही दैनंदिन जीवनामध्ये केला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं या देशाचा जो इतिहास आहे तो इतिहास आम्ही खऱ्या अर्थानं समजून घेण्याचं काम केलं पाहिजे. मित्रहो, देशाच्या सीमा कुठपर्यंत असाव्या याच्यावरती या देशातलं सैनिक काम करतं, त्याचं रक्षण करण्याचं काम करतं. पण मी सातत्यानं सांगतो की भारताच्या इतिहासामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक बंदूक आणि दुसरी गोष्ट पेन. बंदूक देशाच्या सैनिकाच्या हातात पाहिजे, तो देशाच्या सीमेचं रक्षण करेल. पेन हा तुमच्या, माझ्या, आपल्या सगळ्यांच्या हातात पाहिजे, जो देशाच्या अंतर्गत सीमेचं रक्षण करण्याचं काम करेल. गरजवंताच्या हाती जर आम्ही शेतकऱ्याची शस्त्र देण्याचं काम केलं आणि शास्त्रज्ञांच्या हाती आम्ही तंत्रज्ञान देण्याचं काम केलं तर मला विश्वास आहे माझा भारत हा विकासाच्या दिशेनं निश्चितपणे वाटचाल करेल आणि अमेरिका, चीन, जपान, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, रशिया या देशाला सुद्धा माझा भारत पाठीमागे टाकू शकतो. इतकी ताकद ही माझ्या भारतामध्ये आहे. आज भारत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तम पद्धतीने झेप घेत आहे. आज मोबाईल असेल, तंत्रज्ञान असेल, टीव्ही असेल, विज्ञान असेल, सहकार असेल, उद्योग असेल, व्यापार असेल, व्यवसाय असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये आज भारत पुढे जात आहे. मला माझ्या कोल्हापूरचा फार अभिमान वाटतो. आज मर्सिडीज असेल, BMW असेल,
या कंपन्यांचे पाठ कोल्हापूरच्या उद्यमनगर 5 स्टार MIDCतून जातात. इतकं मोठं तत्वज्ञान आणि विचारधारा आपल्या देशातल्या या भूमीमध्ये आहे. आज कर्जदाराचा चरखा आफ्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. भारताबरोबरच माझ्या पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा अनेक उद्योग, व्यवसाय, व्यापार, मशिनरी या जगाच्या बाजारपेठेत जातात आणि आम्ही किती उत्तम आहोत, उत्तम पद्धतीचं काम करू शकतो हे माझ्या भारतानं दाखवून दिलेलं आहे. इतकंच काय, या देशातली फिल्म इंडस्ट्री एका मराठी माणसानं पुढे नेण्याचं काम केलं. या चित्रपट क्षेत्राला जगाच्या बाजारपेठ पोहोचवण्याचं काम भालजी असतील, शांताराम असतील, दादासाहेब फाळके असतील यासारख्या माणसांनी पुढे नेण्याचं काम केलं. ती सुद्धा याच परिसरातली माणसं आहेत. मला असं वाटतं की इतिहासातून आम्ही प्रेरणा घेतली पाहिजे. इतिहास हा शिकण्यासाठी आहे आणि त्या प्रेरणेतून आम्ही खऱ्या अर्थानं पुढे जाण्याचं काम केलं पाहिजे. मी सातत्यानं सांगतो की राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना असे विचार केले की ज्या विचाराच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 350 किल्ले जिंकले. मी अनेक लोकांना सांगतो, मला अनेक मुलं विचारतात की सर, शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून, राजमाता राष्ट्रमाताच्या जीवनचरित्रातून आम्ही काय शिकायचं? मॅनेजमेंट याचं एक उत्तम उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवतो. ज्यावेळी पुरंदरचा तह झाला त्यावेळी 23 किल्ले आणि 1 लक्ष होड हा द्यावा लागला. पुरंदरचा तह झाला, मिर्झाबाईचे रेशिंग आले, पुण्याच्या जवळ तो तह झाला आणि झाल्यानंतर अनेक लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, महाराज 23 किल्ले गेलेत, 1 लक्ष होड गेलाय आणि तुम्हाला आग्र्याच्या भेटीचं निमंत्रण मिळालंय, काय करायचं? बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की एखादा आयुष्यामध्ये अपयश आलं की माणूस संपतो, अशा अनेक लोकांची धारणा आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुरंदरच्या तहानंतर महाराज आग्र्यावरून परत आल्यानंतर 23 किल्ले गेले होते, पण ते 23 किल्ले फक्त 6 महिन्यात जिंकण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. आणि ही मॅनेजमेंट आम्ही शिकली पाहिजे. आणि ही मॅनेजमेंट जर तुम्हाला शिकायची असेल तर त्यासाठी मित्र आम्ही खऱ्या अर्थानं इतिहास समजून घेतला पाहिजे. शत्रूच्या हातावरती तुऱ्या देऊन पसार होणारे आम्ही अनेक राजे पाहिले, पण शत्रूच्या हातावरती मिठाई देऊन पसार होणारे जगाच्या इतिहासातले पहिले राजे होते छत्रपती शिवाजी. इतिहासातून प्रेरणा काय घ्यायची? मित्रांनो, चित्रपटातले नट आणि नट्या हे आपले आयडॉल नाहीच. आपल्याला जन्म देणारे आई वडील आपले आयडॉल आहेत. एकदा स्वामी विवेकानंदांना विचारलं की स्वामीजी, जगात आईची महती एवढी काय एवढं आईचं कौतुक केलं जातं? स्वामी विवेकानंदांनी प्रश्न विचारलाय की स्वामीजी, आईची महती एवढी का, आईचं एवढं कौतुक का की फक्त जन्म देते? मला याचं उत्तर पाहिजे. माणूस गेला, आपल्याला अनेक लोक प्रश्न विचारतात, मलाही भाषण झाल्यावर प्रश्न विचारतात, काही आडवे विचारतात, काही तिडवे विचारतात, काही सरळ विचारतात. मी त्यांना माझ्या पद्धतीने राहून उत्तर देतो. विवेकानंदांना प्रश्न विचारला की स्वामीजी, जगात आईची महती का, आईला एवढं श्रेष्ठत्व का? स्वामीजी मला एक काम कर, एक 2 किलो वजनाचा गोळा घे, पोटाला बांध आणि दिवसभर काम करून फिर आणि मला संध्याकाळी भेट, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. ते दुपारीच थकलं. 4-4:30च्या दरम्यान आला, स्वामीजींना भेटला. म्हणजे स्वामीजी, आता मला शक्य नाही हे 2 किलोचं वजन पोटाला बांधून रस्त्याला फिरणं. स्वामीजी म्हणजे आता कळलं का आई श्रेष्ठ का आहे? आणि म्हणून स्वामीजी असं म्हणतात की 9 महिने 9 दिवस उदरात ठेवणाऱ्या आईला विचारा, वेदना आणि कष्ट का असतं, आई श्रेष्ठ काय? कारण ती स्वतःच्या जीवापेक्षा पोटातल्या गोळ्याला जपत असते, म्हणून मातृत्व श्रेष्ठ आहे. हे विवेकानंदांचं उत्तर होतं. प्रेरणा घेतली पाहिजे. मी नेहमी तरुणांना सांगतो की मित्र, कॉलेजच्या कट्ट्यावरती बसून आयुष्याचा सट्टा तुम्ही लावू नका आणि आपली जवानी कुठल्या तरी दिवाणीच्या नाला वाया घडवू नका. तारुण्य हे बिघडण्यासाठी नसतं, ते घडण्यासाठी असतं. आणि ज्याला घडणं कळतं त्याला समर्पण कळतं, आणि ज्याला समर्पण कळतं त्याला राष्ट्राचं हित कळतं, आणि ज्याला राष्ट्राचं हित कळतं त्याला 26 जानेवारी 15 ऑगस्ट महत्व कळतं. ते महत्व आपल्या सगळ्यांना कळलं. राष्ट्र घडवण्यासाठी मित्र आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. आणि हे प्रयत्न करण्यासाठी मी काय करू शकतो हा प्रत्येकानं स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. नवा भारत आपल्याला घडवायचा आहे. कला, क्रीडा, साहित्य, राजकारण, सहकार, उद्योग, व्यापार, व्यवसाय या सगळ्या क्षेत्रामध्ये आज आपल्याला भारत घडवायचा आहे. मित्र ऑलिम्पिकला कोल्हापूरच्या एका मुलानं पदक मिळवलं आणि त्याच्या हत्तीवरून मिरून पाडलेली लोकांनी कौतुक केलं. आज आपल्या देशाची लोकसंख्या आहे 140 कोटी, पदक आहेत 20. काही देशाची लोकसंख्या 20 कोटी, पदक आहेत 150. का? आम्ही प्रयत्न करत नाही. आमचा जास्तीत जास्त वेळ हा चुकीच्या दिशेने चाललाय. मग मला नेहमी प्रश्न पडतो की भारतात फक्त विश्वसुंदरच तयार होतात का? भारतात फक्त मोबाईलचेच मॅन तयार होतात का? भारतात शक्तिमानच तयार होतात का? आहेत ना, आमच्यात गुणवत्ता आहे, क्षमता आहे, आमच्यात टॅलेंट आहे. हे टॅलेंट आम्ही बाहेर काढण्याचं काम केलं पाहिजे. आणि हे टॅलेंट
जेव्हा आम्ही बाहेर काढण्याचं काम करू तेव्हा खऱ्या अर्थानं नवीन भारत खऱ्या अर्थानं घडणार आहे. आणि या भारताला जर आपल्याला घडवायचं असेल तर मी विनंती करेन 2 GB डाटा आणि 10 किलो आटा हा आपला प्रश्न नाही आहे, हा आपला विषय नाही आहे. आपला विषय तो आहे माझ्यामुळे कुणाला हातभार लागेल, माझ्यामुळे कुणाला मदत होईल, ही भूमिका तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्याकडे असली पाहिजे. एका बाजूला गरिबांचा भारत आहे, दुसऱ्या बाजूला श्रीमंतांचा इंडिया आहे. हा अनेक लोकांच्या समोर पडलेला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर देऊन मी भाषणाच्या समारोपाकडे वळणार आहे. मित्रांनो, या भारतामध्ये या देशामध्ये अनेक प्रश्न आहेत. एका बाजूला दुष्काळ आहे, दुसऱ्या बाजूला प्रचंड पाणी आहे. एका बाजूला अलमट्टीच्या उंचीचा प्रश्न आहे, दुसऱ्या बाजूला प्यायचं पाणी नाही हा लोकांचा प्रश्न आहे. भारतात एकता, एकात्मता, समानता जोपर्यंत आम्ही आणत नाही तोपर्यंत या देशाचा खऱ्या अर्थाने विकास होणार नाही. मी नेहमी सांगतो मोर्चे हे निघले पाहिजे, पण ते जातीच्या समर्थनासाठी नाही, माणुसकीच्या समर्थनासाठी निघले पाहिजे. तर खऱ्या अर्थाने प्रश्न मांडले पाहिजे, प्रश्न मिटवले पाहिजे, पण ते मिटवण्याची काही माध्यम आहे ते काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आणि हे समजून घ्यायचं असेल तर आम्ही इतिहास वाचला पाहिजे. इतिहास काय सांगतो? एक साधा प्रसंग सांगतो मित्रो. महावीर शास्त्री लोकसभेच्या सभागृहात बोलत होते आणि पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्नांचं उत्तर देत होते. चायनानं भारतावरती आक्रमण केलं होतं आणि आक्रमण केल्यानंतर भारत आणि चायनाच्या मध्ये युद्ध झालं होतं आणि काही दिवसानंतर युद्धामध्ये पूर्णविराम मिळाला. आणि मिळाल्यानंतर महावीर त्यागी जे भारतीय जनता पार्टीचे खासदार होते त्यांनी नेहरूंना प्रश्न विचारला की नेहरूजी, चायनाने आपल्यावरती आक्रमण केले हे खरं आहे का? नेहरूजी उठले आणि म्हटले हो खरं आहे. नेहरूंना महावीर त्यागीने दुसरा प्रश्न विचारला की महावीरजींनी नेहरूंना प्रश्न विचारला की नेहरूजी, आपली काही जमीन चायनाने घेतली का? तर ते नेहरूजी असं म्हटले की कसपटावरी सुद्धा जमीन आपली काही गेली नाही आणि जो काही थोडासा भाग गेला तिथं कसपट सुद्धा उगवत नाही. काय विधान होतं? जी जमीन गेली तिथं कसपट सुद्धा उगवत नाही. त्यावेळी महावीरजींनी डोक्यावरती हात फिरवला, त्यांना टक्कल होती. ते नेहरूंच्याकडे बघून असं म्हणाले की नेहरूजी, माझ्याही डोक्याला टक्कल आहे, तुमच्याही डोक्याला टक्कल आहे, आपल्या डोक्यावरती केस उगवत नाहीत याचा अर्थ मान कापून द्यायची नसते हे तुम्ही लक्षात ठेवा. मला इतिहास समजून घ्यायचा असेल तो इतिहास खऱ्या अर्थानं वाचला पाहिजे आणि म्हणून त्या इतिहासातून प्रेरणा घेण्याचं काम केलं पाहिजे. या देशाची एक एक इंच भूमी ही माझ्यासाठी मोलाची आणि महत्वाची आहे. आणि सीमेवरती रक्षण करणाऱ्या सैनिकाला विचारा व्यथा आणि वेदना काय असतात, घरामध्ये व घरासाठी कष्ट करणाऱ्या बापाला विचारा कष्ट काय असतं, स्वतःच्या घरामध्ये आनंद बाजूला ठेवून मुलांना आनंद देणाऱ्या आईला विचारा श्रम आणि प्रतिष्ठा काय असते हे आम्ही समजावून घेण्याचं काम केलं पाहिजे. इतिहासातून प्रेरणा घेऊया आणि नवा भारत उभा करूया. पण हा नवा भारत जर उभा करायचा असेल तर तो विचारावरती, नैतिकतेच्या अधिष्ठानावरती, प्रामाणिकतेवरती आणि व्यसनमुक्त विचारधारेवरती आमचा नवा भारत आम्हाला उभा करायचा आहे. आणि हा उभा करायचा असेल तर मित्रहो, उद्याच्या विवेकानंद जयंतीच्या पूर्वसंध्येला आणि राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आपण एक निर्धार आणि निश्चय करूया. एक समर्थ भारत आपल्याला घडवायचा हा विचार आपल्या सगळ्यांच्या मनात निर्माण झाला पाहिजे. समर्थ, चारित्र्यवान आणि प्रयोगशील जर भारत आपल्याला घडवायचा असेल तर प्रत्येकानं पुढे आलं पाहिजे. मी राष्ट्र माझ्यासाठी काय करतो याच्यापेक्षा मी राष्ट्रासाठी काय करतो हा विचार तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात निर्माण झाला पाहिजे. मी देशाचं नुकसान करणार नाही हा विचार प्रत्येकाच्या मनात असला पाहिजे. मित्रांनो, आज आम्ही गडकिल्ल्यांच्यावरती जातो, लोक स्वतःचं नाव लिहितात, प्रेयसीचं नाव लिहितात, खाली गावाचं नाव लिहितात. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ले जिंकले त्यांनी स्वतःचं नाव कधी गडावरती लिहिलं नाही. आम्ही गडावरती बघायला जातो पण स्वतःचं नाव करतो. ही विकृती या देशाच्या इतिहासातून संपली पाहिजे आणि छत्रपतींचा इतिहास महाराष्ट्रात जागला पाहिजे. आम्ही एसटीतून प्रवास करतो, काय करतो? शीटवर नाव लिहितो, कापूस काढायचं बाहेर काम करतो. जणू काही एसटी आमच्या आजोबांनी घेतली आणि ती वडिलांना हस्तांतरित केलेली आहे. मध्यंतरी एका साहित्यिकाने फार सुंदर उदाहरण सांगितलं होतं. भारतातलं पोरग आणि जपान मधलं पोरग एसटीतून प्रवास करत असेल, फरक काय? जपानचं पोरग सुईद्वारा काढेल आणि फाटलेली शीट शिवायचं काम करेल. आम्ही काय करतो की आज मी इथं सांगणार नाही. आम्ही चिंतन करणं गरजेचं, आम्ही विचार करणं गरजेचं. माझ्यामुळे माझ्या राष्ट्राचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. या देशात एक मंत्री विदेशाच्या दौऱ्यावरती गेले, त्यांच्या हातातून कागद खाली पडला विमानतळावरती इंग्लंडच्या. त्याला सांगितलं साहेब तो कागद उचला. त्यांनी तो उचलला आणि डस्टबिन मध्ये टाकला. तुम्ही कोण आहे हे महत्वाचं नाही, तुमच्यामुळे माझ्या देशाला धोका पोहोचतो हे फार महत्वाचं आहे. हा विचार करणारा समर्थ भारतीय नागरिक आम्हाला निर्माण करता आला पाहिजे. देश घडवायचा आहे, देश विकासाच्या उंचीवरती न्यायचा आहे. रस्त्यामध्ये अपघात कशामुळे होतात? बऱ्याच वेळा आम्ही पंक्चर गाडी होते, पंक्चर म्हणून आम्ही दगड घेतो, पंक्चर काढतो, दगड तिथंच मागणं येतो, आपडतो, जातो.
आम्ही बघत नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. देशाची सेवा करणं म्हणजे फक्त सीमेवरची जाऊन सेवा करणं नाही. इथं राहून तुम्ही तुमच्या घरात देशाची सेवा करू शकता. नळ सुरू आहे, बंद करा ना. नाही हिंदी त्याला 700 बिल मग कळेल ही वृत्ती बंद करायची. देशाला घडवायचं असेल तर सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. शासकीय मालमत्तेचं नुकसान करतो. आज अनेक ग्रंथालय असतात, वाचनालय असतात, बँका असतात, संस्था असतात, सोसायटी असतात. कोपऱ्यात पिचकारी मारतो. पिचकारी मुक्त महाराष्ट्र केला पाहिजे. पिचकारी मुक्त देश केला पाहिजे. आणि तुम्हाला पिचकारी मारायची असेल ना, वैचारिक विचाराची मारा. तुम्हाला पिचकारी मारायची असेल ना, चांगल्या गुणवत्तेची मारा. पण आम्ही पान खातो, गुटखा खातो, मावा खातो. या देशाचं दुर्दैव काय असेल, तरुणांची प्रेत ज्येष्ठांच्या खाद्यावर जातात. हे आमचं दुर्दैव आहे. अफू, गांजा, चरस, बिडी. मी नेहमी सांगतो, इतिहासातून काय शिकायचं. ज्या सिंहगडाच्या पायथ्याला 3 फेब्रुवारी 1670 तानाजी मालुसरे नावाचा मावळा रात्री 12 वाजता दोर टाकले, गडावरती गेले. तानाजी मालुसरे यांचं प्रेरणास्थळ कोण होतं? छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचं प्रेरणास्थळ कोण? महाराज जिजाऊ. इतिहासातून काय शिकायचं मित्र? तानाजी मालुसरे राजगडावरती आले. महासाहेब जिजाऊला पत्रिका दिली, सांगितलं महासाहेब पावसाळ्यात पावसाळ्याच्या अगोदर रायबाचं लग्न उरकून घ्यायचं म्हणतो. आशीर्वाद द्यायला उमरटला आहे. उमरट खाली महाडच्या जवळ एक गाव आहे, तानाजी मालुसरेंचं गाव. महासाहेब जिजाऊ इतक्याच मला, ठीक आहे तानाजी, पावसाळ्याच्या अगोदर रायबाचं लग्न उरकून घे, तुला काय मदत असेल ते मी देतो. पण तानाजी एक गोष्ट लक्षात ठेव, तो तुला कोंढाणा दिसतो का? राजगडापासून समोर 30-35 किलोमीटर अंतरावरती कोंढाणा किल्ला होता. तानाजी मालुसरे म्हणाले, हो महासाहेब दिसतो ना, पुरंदरच्या तहात गेलेला आहे. महासाहेबांनी सांगावं, शिवाजी महाराजांनी सांगावं आणि तानाजी मालुसरे ऐकावं. असा होता आमचा तानाजी. मोठा कर्तबदार, पराक्रमी असा आमचा तानाजी मालुसरे शिवरायांचा मावळा होता. सुभेदार होते ते, त्यांच्या शौर्य आणि पराक्रम होतं. तानाजी इतका पराक्रमी होता, एकदा अस्वल तानाजीच्या अंगावरती आलं, एका झटक्यात अस्वलाला जमिनीत याच तानाजी मालुसरेने गाठलं होतं. आणि तेच तानाजी मालुसरे 3 फेब्रुवारी 1670 ला सिंहगड जिंकायला रात्री 12 वाजता गेले. कोण होता किल्लेदार? उदयमान राठोड. जो उदयमान राठोड एकाच वेळी 25 लोकांना मारत होता. त्या उदयमान राठोडची दहशत अशी होती की त्या कोंढाण्याच्या परिसरामध्ये तो प्रत्येक गावात जायचा, चौकात जायचा, एक पार, ज्याला आपण कोल्हापुरी भाषेमध्ये आयदान म्हणतो, ती पार घ्यायचा, अशी वाकवायचा आणि मंदिराच्या जवळ अशी खुपसून ठेवायचा आणि लोकांच्या मनात दहशत करायचा. जर कोणी माझ्यावरती चालू येईल त्याची अवस्था या पारीसारखी करेल. ते आव्हान पेलण्याचं सामर्थ्य तानाजी मालुसरेंच्याकडे होतं. तानाजी मालुसरे तिथं गेले, ती पार सरळ केली. मावळ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही, त्यांनी वाकडी केलेली पार मी सरळ केली, हा विश्वास निर्माण केला. आणि अमावस्येच्या रात्री 12 वाजता तानाजी मालुसरे कोंढाणा जिंकायला गेले. वर दोर टाकला, तानाजी मालुसरे गडावरती गेले. कुणीतरी सांगितलं होतं गडावरती फक्त 1,500 सैनिक उदयमान राठोडचे, 300-350 मावळे सोबत घेऊन तानाजी मालुसरे कोंढाणा जिंकायला गेले. दोर टाकला, तानाजी मालुसरे शत्रूंच्या वरती तुटून पडले. 1, 2, 3, 4, 5, 6 बघता तानाजी मालुसरेने 400-450 सैनिकांचा खात्मा केला. मावळ्यांच्या मनामध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला. रात्री 1:45च्या दरम्यान 3ऱ्या मजल्यावरून उदयमान राठोड हे सगळं चित्र पाहत होता. तो वरून पाहतो आणि इतकंच म्हणतो, तो पहा तानाजी वाघासारखा लढतोय, त्याला फक्त घेरा, मराठे आपोआप पळून जातील. 300-350 उदयमान राठोडच्या सैनिकांनी कडक केलं आणि तानाजी मालुसरेंच्या पाठीवरती वार केला. कधी छातीत, कधी पाठीवरती, कधी डोक्यावरती तानाजी मालुसरेंच्या वार केला. तानाजी मालुसरे खाली पडले. हे चित्र पाहून मावळे परतीच्या दिशेने चालले होते. समोर होते 70 वर्षाचे शेलार मामा, ज्यांच्या तोंडामध्ये दात फक्त हाताच्या बोटावरती मोजण्याइतके होते. त्या 70 वर्षाच्या शेलार मामाने दोन्ही हातातल्या तलवारी घेतल्या, परतीचे दोर कापले आणि मराठी सैनिकांना इतकंच सांगितलं, पळून जाऊन मरणं ही मराठ्यांची अवलाद नाही, लढून मरणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. 70 वर्षाच्या शेलार मामाचे शब्द ऐकून तानाजी मालुसरे पेटून पुन्हा उठले. दोन्ही हातातल्या तलवारी घेतल्या. लढता लढता तानाजी मालुसरेंचा डावा हात निकामी झाला होता. कमरेचा शेला, डोक्यावरचा फेटा काढला आणि ढाल म्हणून त्याचा उपयोग करत होता. हे सगळं चित्र पाहून तानाजी मालुसरेंच्याकडे पाहून 70 वर्षाचे शेलार मामा इतकंच म्हणाले, अरे तो पहा तानाजी वाघासारखा लढतोय. तानाजी मालुसरेंचं हे सगळं चित्र पाहून मावळे शत्रूंच्या वरती तुटून पडले. 350 मावळ्यांनी 1,500-2 हजार सैनिकांचा खात्मा केला. मोहीम फत्ते झाली. एक मावळा पळत 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 राजगडाच्या दिशेने गेला आणि महासाहेब जिजाऊनं इतकंच सांगितलं, महासाहेब तानाजीनं कोंढाणा फत्ते केला. महासाहेब जिजाऊंना प्रचंड आनंद झाला आणि महासाहेब इतकंच म्हणाल्या, अरे कुठे आहेस तानाजी, मला तुला शाबासकीची थाप द्यायची आहे.
मला तुला सोन्याचं कड बक्षीस म्हणून द्यायचं आहे. त्यावेळी एखाद्या मावळ्यानं, एखाद्या सुभेदारानं, एखाद्या सैनिकानं युद्ध मोहीम पत्ते केली की त्याला सोन्याचं कड बक्षीस म्हणून दिलं जायचं. मासाहेब जिजाऊ अंबरखड्यातून राजदरबारच्या दिशेला आल्या आणि इतकंच म्हणाल्या, अरे कुठं आहेस तानाजी, मला तुला सोन्याचं कड बक्षीस म्हणून द्यायचं आहे. तानाजी दिसत नव्हता. मासाहेब पुन्हा म्हणाल्या, अरे तानाजी जिथं असेल तिथं पुढे ये, मला तुझ्या पाठीवरती शाबासकीची थाप द्यायची आहे, मला तुला सोन्याचं कड बक्षीस म्हणून द्यायचं आहे. इतक्यात एक पालखी आली. पालखीत तानाजीचं प्रेत होतं, मागं रायबा होता, 70 वर्षाचे शेलार मामा होते. आणि हे सगळं चित्र पाहून मासाहेब जिजाऊच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. युद्ध जिंकलं, मोहीम फत्ते झाली, पण माझा तानाजी गेला असं दुःख साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांना झालं. महाराज इतकंच म्हणाले, गडासारखा कोंढाणा आला पण सिंहासारखा तानाजी गेला. तानाजीच्या स्मरणार्थ त्या कोंढाण्याचं सिंहगड असं नामकरण करण्यात आलं. पण तानाजीचा इतिहास काय सांगतो मित्रहो? तानाजीचं मूळ गाव उमरठ. राजगडापासून तानाजी मालुसरेंचं प्रेत उमरठ मध्ये नेण्यात आलं. जाताना घाट लागतो. आजही त्या घाटाला मडघाट म्हणून ओळखलं जातं. मराठ्यांचा इतिहास आम्हाला हेच सांगतो, मराठे जन्माला आले की युद्ध जिंकतात आणि इतिहास घडवतात. मराठे मोहिमेवर गेले की मोहीम फत्ते करतात आणि इतिहास घडवतात. पण मराठ्यांचा इतिहास आम्हाला हेच सांगतो, ज्या रस्त्यानं मराठ्यांची प्रेत जातात त्या रस्त्याला सुद्धा इतिहास प्राप्त होतो. हाच महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा इतिहास आहे. तानाजी मालुसरेनं रात्री 12 वाजता कोंढाणा जिंकला होता आणि स्वराज्याचा भगवा झेंडा त्या सिंहगडावरती फडकवला होता.